जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 5 भाग 45. प्राकृत कथाकोश. प्राकृत गद्य पद्य कथासाहित्याप्रमाणेच काही प्राकृत कथाकोशांची देखील रचना करण्यात आली आहे. त्यांची रचना महान जैन विद्वानांनी केली असून भारतीय कथासाहित्यातील ते अत्यंत मौलिक असे ग्रंथ मानले जातात. यात आपणाला आगमातील नायाधम्मकाओ, उपदेशमाला प्रकरण, उपदेशपद, धर्मोपदेशमाला विवरण, कथाकोश प्रकरण, आख्यान मणिकोश, उपदेशरत्नकोश, भवभावना उपदेशमाला प्रकरण, कुमारपाल प्रतिबोध इत्यादी ग्रंथांचा अंतर्भाव करता येईल. 1. नायाधम्मकाओ. प्रस्तुत ग्रंथ जैन आगम साहित्यातील एक प्राचीन ग्रंथ असून त्यात भगवान महावीर कथित धर्मकथांचे संकलन करण्यात आले आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य असे की एखाद्या गाथेत उपदेशात्मक तत्व सांगून दृष्टांत रूपाने त्या तत्वाचे पालन करणाऱ्या व्यक्तीचा जीवन वृत्तांत गद्य अथवा पद्यात विस्ताराने सांगितला आहे. हीच प्रणाली पाली भाषेतील जातकात आढळते. यातील तुंबकज्ञात, रोहिणीज्ञात, माकंदी पुत्रादी कथा अत्यंत लोकप्रिय अशा आहेत. विविध उदाहरणे, दृष्टांत, लोकप्रचलित कथाद्वारे प्रभावात्मकरित्या संयम, तप व त्याग यांचे वर्णन केले आहे. या ग्रंथात पुनरुक्तीचा एक महान दोष आढळतो. लांबलचक समासशैलीचाही अधिक वापर केला आहे. यात 2 श्रुतस्कंद असून पहिल्यात 16 व दुसऱ्यात 10 इतके अध्याय आहेत. 2. उपदेशमाला. मनमोहक व विविध पुष्पमालेप्रमाणे धर्मदास गणीने पूर्ववर्ती ऋषींच्या दृष्टांतपूर्वक जिनवचनाचे तथा उपदेशांचे ग्रंथात संकलित केले आहे. या कथेला वैराग्यप्रधान कथा मानले आहे. यात एकूण 544 इतक्या गाथा असून त्यात विनय, शील, व्रत, संयम, दया, ज्ञान, ध्यान इत्यादी विषयानुरूप अनेक स्त्री पुरुषांचे दृष्टांत दिले आहेत. स्वतः ग्रंथकाराने या कृतीला शांतिदायिनी, कल्याणकारी, मंगलकारी या विशेषणांनी संबोधले आहे. या ग्रंथाची रचना सुमारे 4-5व्या शतकात झाली असावी. या ग्रंथावर जयसिंह, सिद्धर्षी, रामविजय आणि रत्नप्रभसुरी यांनी टीका लिहिलेल्या आहेत. 3. उपदेशपद. ही प्रख्यात विद्वान आचार्य हरिभद्र सुरींची रचना असून ती इसवी 8व्या शतकातील आहे. ही कथा साहित्याचे एक अनुपम भांडार म्हणून ओळखली जाते. मंदबुद्धीजनांना हितोपदेश करण्यासाठी त्यात अनेक लौकिक कथांचे संकलन केले आहे. यात 1039 गाथा असून त्या आर्या छंदात आहेत. या ग्रंथावर मुनिचंद्र सुरी यांची सुखबोधिनी टीका असून वर्धमान रचित एक वृत्ती आहे. 4. धर्मोपदेशमाला विवरण. कृष्णमुनी शिष्य जयसिंह सुरी यांची ही रचना असून ती इसवी 858च्या दरम्यान लिहिली आहे. यात एकूण 98 गाथा असून त्यात 156 इतक्या कथा आहेत. या ग्रंथात दान, शील यांचे महात्म्य, रागद्वेषींचे वाईट परिणाम, विकारांचे दुष्परिणाम, त्याचबरोबर चोरी, जुगार, मद्यपान यांचे वर्णन करून समाजाच्या सर्व थरातील व्यक्तींचे दर्शन घडविले आहे. विविध देश, मंदिरे, नद्या, सरोवरे यांचेही वर्णन केले असून वक्रोक्ती, व्याजोक्ती, गूढोक्ती यांची प्रसंगानुरूप उदाहरणे दिली आहेत. तत्कालीन
समाजदर्शनाच्या दृष्टीने या ग्रंथाचे मूल्य अधिक आहे. 5. शिलोपदेशमाला. जयसिंह सुरींचे शिष्य जयकीर्ती यांनी याची रचना केली असून त्यात एकूण 116 गाथा आहेत. त्यात शील अर्थात ब्रह्मचर्याच्या पालनाविषयीचा उपदेश दिला आहे. यावर संघतिलक शिष्य सोमतिलक सुरीने शीलतरंगिणी, विद्यातिलक व पुण्यकीर्ती यांनी वृत्तींची रचना केली आहे. 6. भवभावना. या प्रस्तुत कथाग्रंथांची रचना मलधारी हेमचंद्र सुरी यांनी केली. त्यांच्या वस्त्रांच्या मलिनतेवरून त्यांचे हे नाव पडले. ते एक प्रसिद्ध विद्वान पंडित होते. ते अभयदेवाचे शिष्य होते. भवभावना विषयीच्या 12 भावनांचे अध्ययन 12 दिवसात केले जात असल्याचे म्हटले आहे. यात एकूण 531 गाथा असून त्यात या 12 भावनांचेच वर्णन आहे. यातील अधिकांश भाग प्राकृत असून त्यात संस्कृत अपभ्रंशाचा देखील वापर करण्यात आला आहे. या ग्रंथाच्या सोपज्ञ विवरणात धार्मिक लौकिक कथा देखील गुंफल्या आहेत. यातील विविध चित्रणे अतिशय स्वाभाविक व सुंदर आहेत. प्रामुख्याने नेमिनाथांच्या चरित्राचे यात वर्णन केले आहे. 7. कथाकोश प्रकरण. ही आचार्य जिनेश्वर सुरींची रचना असून ते प्रसिद्ध श्वेतांबर आचार्य होते. या ग्रंथाची रचना त्यांनी सन 1952 मध्ये केली असून त्यांचा उल्लेख धनेश्वर गुणचंद्र अभयदेव सुरी यांनी केला आहे. ते संस्कृत प्राकृतमधील गाढे विद्वान असून त्यांनी पंचलिंगी प्रकरण, वीरचरित्र व निर्वाण लीलावती कथा या कृतींची रचना केली आहे. यात 30 गाथा असून त्यांच्याद्वारे जिनपूजा, साधुदान, जैन धर्म यांचे महत्त्व विशद केले आहे. तत्कालीन समाजातील आचारविचार, राजनीती यांचेही सुंदर वर्णन केले आहे. कथांची भाषा सरळ बोधगम्य असून त्यात समास पदावली, शब्दावडंबर तथा अलंकारांचा वापर नाही. 8. कथारत्नकोश. प्रसन्नचंद्राचे शिष्य देवभद्र यांनी हा ग्रंथ लिहिला असून त्यात मुक्तिमार्ग विषयक कथा आहेत. तो प्राकृतात असून मधूनमधून संस्कृत पद्यांचा वापर केला आहे. गृहस्थांची कर्तव्ये अत्यंत कुशलतेने यात सांगितली आहेत. 9. कथाकोश. भरतेश्वर बाहुबली वृत्ती. यात प्राचीन जैन साहित्यात उल्लेखलेल्या महापुरुषांच्या जीवनकथा प्राकृतमध्ये दिल्या आहेत. यात संस्कृतचाही वापर असून ती रचना सुमारे 1506 मधील आहे. 10. आख्यानमणिकोश. आख्यानमणिकोश या ग्रंथाला कथामणिकोश या दुसऱ्या नावानेही संबोधले आहे. याचे लेखक श्री देवेंद्रमणी असून ती प्राकृतातील पद्यरचना आहे. यात एकूण 41 अध्याय आहेत. ग्रंथकर्त्यांची लेखनशैली सरळ व सुबोध आहे. 11. कुमारपाल प्रतिबोध. सोमप्रभ सुरी विरचित हा कथाग्रंथ कथासाहित्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. कुमारपालांचे मन जैन धर्माकडे वळवून या धर्माचे महात्म्य वर्णन करण्याचा प्रयत्न यात केला आहे. जैन धर्म उचित, पवित्र व अहिंसात्मक वाटून त्याने त्याचा स्वीकार केलेला दिसतो. यात 5 महाव्रते, गुरुपूजा, कर्तव्यपालन, गृहस्थांची व्रते यासंबंधी माहिती दिली आहे. दृष्टांतरूपाने यात 58 कथा सांगितल्या आहेत. यातील भाषाशैली सरळ सुबोध असून धार्मिकदृष्ट्या हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. या कथाकोश ग्रंथाशिवाय कथा समास, प्राकृत कथा संग्रह, वर्धमान देशना इत्यादी कथाकोश देखील प्रसिद्ध आहेत.